मोस्ट ऑफ इन्व्हेस्टर्सला आज प्रश्न पडतोय की डाऊन मार्केटमध्ये काय करावं. काही पॅनिक होत आहे पोर्टफोलिओ बघून, तर काही आपली इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करताय. बट फ्रेंड्स, हे दोघंही ऑप्शन रॉंग आहे. जर मार्केट डाऊन असेल तर पॅनिक पण होऊ नका आणि इन्व्हेस्टमेंट पण विथड्रॉ नका करू. का? डाऊन मार्केटमध्ये ते फंड्स आपल्याला कमी येणे बिने मिळतात. अँड मार्केट इज नॉट परमनंट. ज्यावेळी मार्केट अप होत आहे तर तीच आपली इन्व्हेस्टमेंट, तेच आपले एक्स्ट्राचे मिळालेले युनिट्स आपल्यासाठी खूप प्रॉफिटेबल होतात. म्हणजे ज्या ज्या लोकांना असा प्रश्न पडलाय की मार्केट डाऊन आहे, पोर्टफोलिओ निगेटिव्ह दिसतोय, त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट न काढता जर तुमच्याकडे अजून पैसे असतील तर डाऊन मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करा. कारण काय, ते फंड्स आपल्याला कमी येणे विने मिळतील. आणि एकच लक्षात ठेवा, डाऊन मार्केट इज टाइम टू इन्व्हेस्ट. सपोज ज्यावेळी आपण 80,000 ने गोल्ड घेतोय, गोल्डचे रेट कमी झाले, ते आपल्याला 70,000 ने मिळतंय, पण मग आपण सेल आउट करतोय तर आपला लॉस आहे. आपण जर ते होल्ड करून ठेवतोय, आपण लॉंग टर्म वेट करतोय आणि जेव्हा गोल्डचं मार्केट अप होणार आहे त्यावेळी आपण ते सेल आउट केलं तर नक्कीच प्रॉफिट आहे. आणि ज्यावेळी गोल्डचे रेट कमी होतात, ना की आपण गोल्ड सेल आउट करतो, बल्कि आपण गोल्ड अजून घेतो. सेम वेने जर मार्केट डाऊन होत आहे तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ न करता तुमच्याकडे असलेले पैसे अजून इन्व्हेस्ट करा. सो इन डाऊन मार्केट, डोंट बी पॅनिक, डोंट विथड्रॉ, जस्ट इन्व्हेस्टेड. थँक यू.